नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा जो हप्ता आहे तो पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जमा होणार का, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा, या योजनेचे फायदे सुद्धा देण्यात आलेले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम किसान महासन्मान निधी योजना, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा जो हप्ता आहे तो हप्ता देण्यात येतो आणि या हप्त्याद्वारे ही रक्कम एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा 3 हप्त्यामध्ये म्हणजे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जातात। तसेच नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना ही दोन्ही योजना एकच योजना आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून हा निधी थेट लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये वर्गीकृत केला जातो। पण काही शेतकरी बांधवांना प्रॉब्लेम्स असल्या कारणामुळे ते हप्ते जे आहे ते हप्ते येत नाही। ते कोणते प्रॉब्लेम आहेत, का हप्ते मिळत नाही, तर या व्हिडिओच्या आपण शेवटीला पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहा शेतकरी मित्रांनो, ही जी योजना आहे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती आणि ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी मार्फत योजना बनलेली आहे आणि ही योजना जी आहे ही या योजनेची ई-केवायसी आवश्यक करणं आता आवश्यक झालेला आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची आता ई-केवायसी सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे, प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। योजनेच्या अधिकृत वेबसाईटनुसार पीएम किसान जी योजना, या योजनेच्या माध्यमातून जी नोंदणी आहे ती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणं सुद्धा आता गरजेचं झालं आहे। आता आपण घरबसल्या सुद्धा OTP द्वारे आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे आणि तिथून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा आपल्या जवळील CSC केंद्राशी सुद्धा संपर्क साधून बायोमेट्रिक ई-केवायसी सुद्धा करू शकता। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला लाभधारकाची जर तुमची स्थिती जर तपासायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पीएम किसानच्या तपासू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये दिले जातात आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना हा जो हप्ता आहे हा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण की जो हप्ता जो आहे ऑक्टोबर 2024 मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये, यापूर्वी जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो 17 हप्ता टाकला, काही शेतकरी बांधवांना आला नाही। तर का मिळाला नाही, तर शेतकरी मित्रांनो तुमची ई-केवायसी पेंडिंग असल्या कारणाने सुद्धा काही शेतकऱ्यांना जे हप्ता आहे तो हप्ता मिळाला नाही। ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या। जवळची जे CSC सेंटर आहे त्या CSC सेंटरवर जाऊन तुम्ही बायोमेट्रिक आधार कार्ड वर तुम्ही जर ई-केवायसी करायची राहिली असेल तर करा आणि अन्यथा केली असेल तर दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर 17व्या हप्त्याचा जो स्टेटस आहे ते स्टेटस चेक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता की काय प्रॉब्लेम्स आहेत। लँड सीडिंग स्टेटस नो असेल तर कृषी खात्याशी संपर्क करून लवकरात लवकर तो सुद्धा प्रॉब्लेम दुरुस्त करा। आधार सीडिंग स्टेटस नो असेल तर पोस्ट पेमेंट बँकचं तुम्ही सुद्धा खातं काढू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, 17वा हप्ता जारी केला आणि 17वा हप्ता जारी केल्याच्या नंतर पंतप्रधान मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील 18 जून 2024 ला जे उत्तर प्रदेशातील वारसानी इथून 9.26 कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना जो 17 हप्ता आहे तो टाकण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत ज्या हप्ता जो आहे तो ऑक्टोबर मध्ये 2024 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे 4 महिन्याचा जो कालावधी तो पूर्ण होतो, तो महिना म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये जो हप्ता आहे तो हप्ता 18 हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे आणि ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। कारण की जो 17 हप्ता आहे तो 18 जून 2024 ला मिळाला होता। जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो। यापूर्वी जून 2024 मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 हप्ता टाकण्यात आला होता। 18 जून 2024 ला उत्तर प्रदेशातील वारसानी इथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकला होता, डीबीटी मार्फत टाकण्यात आला होता आधार संलग्न बँकेमध्ये। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे की ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे। ही होती महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।